नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे माजी सैनिकाचा देशभक्तीपर गीतांसह NCC विद्यार्थ्यांच्या सलामीसह जोरदार स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. चपळगावातील ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांच्या सभामंडपात गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे सुपुत्र असलेले लक्ष्मण शिवराम बंडगर हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये ASI या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी आयुष्यातील 37 वर्षे आपल्या देशासाठी त्यांनी योगदान दिलेले आहेत. त्यामुळे समस्त चपळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि चपळगावातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. गावच्या प्रवेशद्वाराजवळ NCCच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सलामी देत त्यांचा जोरदार गावामध्ये स्वागत केले. आपण पाहू शकता हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील परमपूज्य अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात लक्ष्मण शिवराम बंडगर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चपळगावातील भूमिपुत्र शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना प्रत्येकाच्या सुखदुःखात हिरिरीने सहभागी होत असते आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा काम प्रामाणिकपणे करत असते. या कार्यक्रमाचे देखील पडद्यामागील कलाकार तेच आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचीत. मंडळी, चपळगावमध्ये माजी सैनिक लक्ष्मण शिवराम बंडगर हे केंद्रीय सुरक्षा बलामध्ये ASI म्हणून सेवेला कार्यरत होते. 37 वर्षे सेवा करून त्यांनी सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आज चपळगावात पडद्यामागील कलाकार कसा असतो हे तुम्ही आज जाणून घ्या. हे माझ्यासोबत आहे भूमिपुत्र शेतकरी संघटना. चपळगावातील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हिरिरीने सहभागी होऊन सर्वांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं काम ही भूमिपुत्र शेतकरी संघटना चपळगावमध्ये करत असते. आणि त्याच पद्धतीनं आज या गरीब घराण्यातील माणसाचा त्यांनी दिलेल्या योगदानाचा काहीतरी ग्रामस्थांचंही त्यांना देणं लागतं. या अपेक्षेनं आणि या म्हणीनुसार या भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं आज चपळगावामध्ये या बंडगर सैनिकाचं आज अतिशय जोरात जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर गीतांनी आणि NCC विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना सलामी देऊन अतिशय जोरदार स्वागत करून या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न केला. तर माझ्यासोबत आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांचे पूर्ण भूमिपुत्र संघटना या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहू शकता मागे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि कशा पद्धतीने या कार्यक्रमाने त्यांनी रूपरेषा केलेलं आहे. सोमनाथजी बानेगाव साहेब, आपण भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक आहात आणि प्रामाणिकपणे आपण या चपळगावातील सर्वसामान्य नागरिकांना ज्यांच्या पाठीशी कोणी नाही अशा लोकांना तुम्ही प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करत आलेलं आहात. काय भावना आहेत तुमच्या आणि या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने आखली गेली? मी सर्वप्रथम ग्रामदैवत मल्लिकार्जुन चरणी नमस्कार करून बोलतो. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यात तरी म्हटलं तरी कुठल्याही कामामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटना प्रामाणिक व ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी असतात, ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होत असतात त्या ठिकाणचं काम त्यांचं हे मानधन बघून आम्ही त्या ठिकाणी आपलं काम करत असतो. आम्ही आपल्या कामामध्ये संघटनामध्ये सर्व पदाधिकारी आमचे कुठल्याही आशेनं किंवा कुठल्याही पदाचं न हे करता आशा न करता प्रामाणिकपणे एक चांगलं कार्य करणार, देश सेवा असू दे, आज समाज सेवा असू दे किंवा कुठल्याही यात्रा महोत्सव राहू दे, या सर्व कार्यक्रमामध्ये हिरीनं भाग घेऊन ते कार्यक्रमात पूर्ण व्हायला पाहिजे. गरीबाचं काय कुठलाही कार्यक्रम आज ते थांबू नये त्यासाठी आमचं संघटनेमार्फत आम्ही प्रयत्न करत असतो. आज कुठलाही श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे, ज्या ठिकाणी कमजोरीपणा वाढते त्या ठिकाणी आमचं प्रामाणिकपणे पार पडण्याचं क्षमता आम्ही या ठिकाणी दाखवत असतो. हीच आमच्या भूमिकेतून आम्ही संपन्न केलं आहे आणि आजपर्यंत आम्ही तेच काम केलं आहे. म्हणून आज आम्ही या बंडगरांचा सत्कार
तो 36 वर्ष सेवा पूर्ण करून सेवेचं देशसेवा करून आल्याबद्दल गावामध्ये त्यांचा एक सत्कार मोठ्या प्रमाणात आपण करावा म्हणून आपण सगळ्या भूमिपुत्र संघटनेने निश्चय करून आज आम्ही त्यांचा सत्कार आज दिवसभर जेवण एक 1500 लोक जेवण करून सगळ्यांचं जेवणात व आनंद घेऊन आज संध्याकाळी मादनीप्रिय महाराजांचं दर्शन घडून त्यांचा सत्कार केलं आणि सगळ्यांनी एकजुटीने आमच्या संघटनेवर साथ दिला, गाव साथ दिलं. गावचं सुद्धा मी आभार आहे. सगळेजण पुढारी लोक सुद्धा आपल्या कामामध्ये मागे राहतात. आम्ही कुठं पुढे राहतो तर त्या ठिकाणी आम्हाला गावकरी कुठल्याही कामामध्ये कमी पडू देत नाहीत आणि आम्हाला कमी पण पडत नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून गावकरी सुद्धा आमच्या मागे खंबीरपणे आहे. ते आम्हाला आज आजच्या या कार्यक्रमामध्ये सिद्ध होऊन गेलं की आमच्या मागे गाव पण आहे. म्हणून तर आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते राजशेखर भंगे, हे सुद्धा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. काय भावना आहे तुमचा? आजचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आणि काय या रिस्पॉन्स कसा होता लोकांचा? काय असतं भावना कसं असते सांगू का? आज त्यांनी माझं आज हे काय केलंय, देश सांभाळून आणि देशासाठी त्यांनी 35-40 वर्ष त्यांनी देशासाठी हे केले आणि त्यांच्या सेवा करायचं आमच्या अपेक्षा झालं म्हणून आम्ही त्यांची सेवा केली. आम्हाला आनंद वाटला. त्यांनी देशासाठी त्यांनी काम केले पण त्यांच्यासाठी आम्ही काम करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही शेतकरी संघटनाचा पोरं सगळं मिळून आणि मध्यकर्मीचं हे करून आणि त्यांचं सेवा करावं, त्यांचं चांगलं हे व्हावं आणि त्या पुढच्या पिढीला बी जरा कळायला पाहिजे आज देशासाठी काय करते ती आणि देशासाठी आम्ही जर लढलेलं तर पुढे आमच्या काय व्यवस्था होते ती. आणि सगळं आज पिढी सगळं नवीन पिढी काय येतं फक्त राजकारणामध्ये जाते ती तर देशासाठी कोणी धडपड करत नाही. देशासाठी काय करायला पाहिजे हे आमच्या गावचा पुत्र ते शौरभ पुजारीचं बंडगार त्यांच्या भूमिपुत्र ह्याच्या लक्ष्मण पुजारी त्यांनी देशासाठी 35 वर्ष काम केला आणि त्यांच्यासाठी आम्ही एक दिवसासाठी केलं तर का फरक पडतोय म्हणून आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेच्या मुलं एवढं करून त्यांचे आभार मानून त्याच्यासाठी. तर मंडळी, अशा पद्धतीनं ही भूमिपुत्र शेतकरी संघटना आहे जी सर्वसामान्यांच्या पाठीशी चपळगावात खंबीरपणे उभी असते आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये स्वतःचं सुखदुःख समजून मोठ्या हिरिरीने सहभाग घेऊन त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ते घटनेस पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध असते.